सिन्नर तालुक्यातील गोंदे ग्रामपंचायत आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी डॉफ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या डार्फ केटल जंगल कप स्पर्धा 3.0 अंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। सदर कार्यक्रमाचे आयोजन सप्रेम संस्था, नवदृष्टी आणि पंचायत समिती सिन्नर यांच्या सहकार्याने करण्यात आले। पर्यावरण संवर्धन, हरित गाव संकल्पना आणि जैवविविधता वाढविण्याच्या उद्देशाने ही विशेष लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, महिला, सर्व शिक्षिका तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। पर्यावरण जनजागृतीसाठी गावातून भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली। हरित गाव समृद्ध गाव हा संदेश देत संपूर्ण परिसरात पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला। गोंदे परिसराने हरित क्रांतीकडे ठोस पाऊल टाकत आदर्श निर्माण केलाय। दरम्यान गोंदे गावचे सरपंच रामहरी तांबे यांनी पदभार स्वीकारून अवघ्या 4 महिन्यात गाव विकासाला गती दिली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामांना चालना मिळाली असून गाव प्रगतीपथावर आहे। घनकचरा व्यवस्थापन, आवश्यक गाडीचा पाठपुरावा करून ती उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी 8 नवीन वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे। या मंजुरीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शीतलताई उदय सांगळे यांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले। तसेच ग्रामपंचायत प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सरपंच रामहरी तांबे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रम राबवण्यात आले। घरपट्टी, पाणीपट्टी भरणा डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली असून ग्रामस्थांना ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यासोबतच जन्म, मृत्यू नोंदणी, विवाह नोंद तसेच इतर अत्यावश्यक शासकीय रजिस्टरचे वर्गीकरण करून त्यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे व्यवस्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। सरपंच रामहरी तांबे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे गोंदेगाव विकास, पारदर्शक प्रशासन आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वेगाने आगेकूच करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मी गोंदेगावचे विद्यमान सरपंच रामहरी शंकर तांबे आज या ठिकाणी डार्क केटल जंगल या संस्थेच्या मार्फत आजच आपण या ठिकाणी वृक्षारोपण केले व निसर्गापासून जे कसा बचाव करायचा त्या हिशोबाने आपण ते वृक्षारोपणाची संकल्पना मांडली होती, पूर्ण केली। तसेच आपण या मागे बघतच असाल आपण या शाळेचं, तर माजी जिल्हा अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून व वेळोवेळी पाठपुरावा करून आपले युवा नेते आदरणीय उदयभाऊजी सांगळे यांच्या प्रयत्नाने आज शाळेचं कामकाज हे अगदी प्रगतीपथावरती आहे व त्यांचे विशेष आभार व त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून काम आज इमारत पुरवताच येत आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थाच्या वतीने उदयभाऊंचे व माजी जिल्हाध्यक्ष शीतलताई सांगळे यांचे विशेष आभार व्यक्त करतो। मी दत्तात्रय बबनराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य गोंदे। आज आपल्या गोंदे गावामध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या वतीनं आणि त्यांना अटॅच असलेल्या विविध संस्थांच्या वतीनं जे वृक्षारोपणाचा लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे आणि आजच थोड्या वेळापूर्वी वृक्षारोपणाची लागवड झाली। त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी चांगलं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे जनतेला हे दाखवून द्यायचं होतं या वृक्ष लागवडीतून की वृक्ष लागवडीचं महत्त्व काय। खरोखर आज मितीस वाढत्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आज जंगल पूर्णपणे तुटत चाललेले आहे। त्यामुळं जंगलातील जे वन्य प्राणी आहेत ते आज खेड्याकडं, शहराकडं स्थलांतरित होत आहे आणि त्याचा उपद्रव हा तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्यामुळं शासनानं जे स्कीमा काढलेल्या आहेत त्या स्कीमा खरोखर प्रत्येक गावाने अवलंबल्या पाहिजेत आणि एक आदर्श म्हणून आमची गोंदे ग्रामपंचायत प्रथमतः गोंद्यात एक आदर्श काम करून दाखवेल आणि हजारो झाडांची लागवड येत्या काही दिवसामध्ये करणार असं आम्ही गोंदे ग्रामपंचायतच्या वतीनं शब्द देतो। त्याचप्रमाणे आज आपण जिथं उभं आहोत तिथं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे काम अतिशय प्रगतीपथावर चालू आहे। आपल्या नाशिक जिल्ह्याच्या माजी जिल्हा अध्यक्ष सौ नामदार शीतलताई उदयभाऊ सांगळे यांच्या कार्यकाळात ही शाळा मंजूर झालेली आहेत आणि ही शाळा मंजूर करण्यामागे सन्माननीय सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांना वेळोवेळी जिल्हा परिषद शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी वेळोवेळी पत्र पाठवून ही शाळा बांधण्यासाठी आग्रह धरला होता। त्यांच्या संकल्पनेतून
हे आज जिल्हा परिषद शाळेचे वर्ग मंजूर झालेत आणि ते आज रोजी प्रथम प्रगतीपथावर काम करत आहेत. मी सन्माननीय उदयभाऊ सांगळे, सन्माननीय नामदार सौ शीतलताई उदयभाऊ सांगळे यांचं गोंदे गावाच्या वतीनं आभार मानतो. नक्कीच भाऊ, तुम्ही असेच इथून पुढे आम्हाला सहकार्य करीत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.